दैनंदिन पंचांग दिनांक 3 मार्च 2026, वार मंगळवार, श्री शालिवाहन शके 1947, विश्वावसु नाम संवत्सर, ऋतू सौर वसंत, उत्तरायण, तिथी फाल्गुन पौर्णिमा, नक्षत्र मघा, योग सुकर्मा, करण बालव. सूर्योदय सकाळी 6:59, सूर्यास्त संध्याकाळी 6:43. सूर्य राशी कुंभ, चंद्र राशी सिंह. आज आहे करी दिन. पौर्णिमा समाप्ती आहे सायंकाळी 5:07. दिनविशेष धुलिवंदन, कुलधर्म, ग्रस्तोदित खग्रास चंद्रग्रहण आणि जागतिक वन्यजीव दिन. आजचे चंद्रग्रहण हे ग्रस्तोदित असणार आहे, म्हणजे ग्रस्त असलेले चंद्रबिंब उदयास आलेले दिसेल. भारतात कुठेही या ग्रहणाचा स्पर्श मध्य दिसणार नाही. आजच्या ग्रहणाचा पुण्यकाल अल्प आहे. चंद्रोदयापासून ते ग्रहण मोक्षापर्यंत, म्हणजेच सूर्यास्तापासून ते ग्रहण मोक्षापर्यंतचा कालच पुण्यकाल असणार आहे. हे ग्रहण ग्रस्तोदित असल्याने आजच्या सूर्योदयापासून ते ग्रहण मोक्षापर्यंत, म्हणजेच सायंकाळी 6:48 ग्रहणाचे वेध पाळावेत. बाल, वृद्ध, आजारी, अशक्त व्यक्ती आणि गर्भवती महिलांनी मंगळवारी सकाळी 11 मोक्षापर्यंत वेध पाळावेत. वेद काळात स्नान, देवपूजा, जप, श्राद्ध, नित्यकर्मे इत्यादी करता येते. वेदामध्ये भोजन निषेध आहे, म्हणून अन्नपदार्थ खाऊ नयेत. मात्र वेद काळात इतर आवश्यक असे पाणी पिणे, मलमूत्रोत्सर्ग करणे, झोप घेणे ही कर्मे करता येतात. ग्रहणपर्व काळात म्हणजे सूर्यास्तापासून ते मोक्षापर्यंत, म्हणजे सायंकाळी 6:48 पाणी पिणे, मलोत्सर्ग करणे ही कर्मे टाळावीत. ग्रहणात करावयाची कृत्ये: सूर्यास्त होताच स्नान करावे. पर्वकालामध्ये देवपूजा, तर्पण, श्राद्ध, जप, होम, दान यापैकी जे शक्य असेल ते करावे. पूर्वी घेतलेल्या मंत्राचे पुनश्चरण करावे. ग्रहण मोक्षानंतर स्नान करावे. अशौच असता ग्रहण कालात ग्रहणासंबंधी स्नान, दान करण्यापुरती शुद्धी असते.